नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त तांदळाचे कढईवर फुलणारे वाफेचे पापड ही रेसिपी पाहणार आहोत। पारंपरिक पद्धतीने मी हे पापड तयार केलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। वाफेचे पापड बनवताना अनेक समस्या येतात किंवा पापड लाल होतो, त्यासाठी मी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। मस्त पांढरे शुभ्र काचेसारखे कढईवर फुलणारे असे वाफेचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। 3 दिवस तांदूळ भिजून घ्यायचा आहे। दररोज त्यामधलं पाणी काढायचं आणि भिजून घ्यायचं। तिसऱ्या दिवशी हे तांदूळ काढून एखाद्या चाळणीमध्ये पाणी नितळून कॉटनच्या कपड्यावर आपल्याला सुकवायचे आहे। तर बघा, मस्त आपले हे तांदूळ 3 दिवसानं भिजून तयार होतात। एकदम असं हाताने मॅश केलं तरीही मॅश होतात। इतपत आपले छान प्रकारे हे तांदूळ भिजल्या जातात। तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा तांदूळ घेऊ शकता। तर मी इथं हात आहे 3 दिवस भिजवलेले तांदूळ एखाद्या चाळणीमध्ये टाकून घेते, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। आणि कॉटनच्या कपड्यामध्ये हे तांदूळ मी घरातच, अजिबात ऊन वगैरे दाखवायचं नाही, त्यामुळे पापड लाल होतात। उन्हात जर आपण वाळू घातलं तर पापड अगदी लाल होतात आणि पांढरे शुभ्र होणार नाही। तर इथं मी घरातच फॅनच्या हवेला हे तांदूळ सुकून घेतलेले आहेत। अर्धा 1 तासात छान आपले हे तांदूळ सुकले जातात। तर बघा, अधूनमधून अशा पद्धतीने थोडंसं हात फिरवत राहायचा, जेणेकरून तांदूळ चांगल्या प्रकारे सुकल्या जाईल। आणि ह्या तांदूळ मी छान असे सुकून एकदम बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला बारीक एकदम वाटू शकता किंवा मी इथं गिरणीवर एकदम बारीक असं तयार करून आणलेलं आहे। तर त्यामधलं मी अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थंड पाणीच टाकायचं आहे आणि छान असं हे बॅटर हँड मिक्सरने मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं हे मिश्रण तयार करून आपल्याला 1 तासभर असं झाकून ठेवून द्यायचं आहे भिजवायला। तर तासभरानंतर आपलं पीठ छान असं तयार होईल। बघा, इतपत आपल्याला पातळपणा पिठाचा पाहिजे। तर आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा खसखस आणि 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत। तर आता हे सगळं टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत। खसखस तुमच्या आवडीनुसार नाही टाकली तरीही चालेल, पण बघा अशा पद्धतीने हे सगळं टाकून आता मिक्स करून घेते। तर बघा, हे अशाच पद्धतीनं घट्टसर आपल्याला बॅटर पाहिजे। जास्त जर पातळ केलं तर आपण हे ताटावर बनवणार आहोत। ताट सगळं अशा पद्धतीचं बघा घट्टसरपणा पाहिजे। तुम्ही एखाद्या चमच्याने असं हे तुम्ही बॅटर तयार करू शकता। तर एखादं स्वच्छ ताट घ्यायचं आणि ताटावर थोडंसं बॅटर टाकून अशा गोल गोल फिरवायचं आणि थोडंसं जाडसरच आपल्याला हे पापड ठेवायचं आहे। तर पहिल्यांदा गोल नाही आलं तरीही चालेल, आपल्याला सवय नसते, दुसरा पापड अगदी गोल येतो। आणि एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकून पाणी उकळायला ठेवायचं आहे। पूर्वतयारी अशा पद्धतीनं करून पाण्याला छान अशी उकळी आली की ताट पलटी करायचा आहे। तर अगदी 2-3 मिनिटात आपला हा पापड छान वाफला जातो। बघा, चांगल्या प्रकारे वाफून घ्यायचा आहे। तुम्ही जर वाफ कमी दिली तर पापड लाल होऊ शकतात आणि जेव्हा तांदूळ किंवा पिठाला सुद्धा थोडंसं जर ऊन लागलं तरीही सुद्धा आपले पापड लाल होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही आवर्जून हे 2-3 टिप्स लक्षात ठेवा। तर एका मोठ्या ताटामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे। जो पापड झालेला आहे तो ह्या प्लेटामध्ये मोठ्या टाकून घ्यायचा आहे आणि एक अशी जाड सुई, जो आपण फुलं जो ओवतो हार बनवण्यासाठी आणतो, तो सुई किंवा बारीक असेल तरीही चालेल, मोठ्या सुईने आपल्याला चांगल्या प्रकारे हा पापड काढता येतो। तर थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीनं हे ताट टाकायचं आणि वरून थोडंसं टाकून कडेकडेने बघा सुईच्या साहाय्याने एकदम छान असं निघून येते।
अजिबात आपला पापड चिटकणार नाही. थोडंसं जर पहिल्यांदा बनवत असाल तर थोडंसं आपल्याला हळूवारपणे हा पापड काढून घ्यायचा आहे. थोडंसं थंड पाणी टाकून अशा पद्धतीनं मस्त आपला हा वाफेचा पापड अगदी इझी निघून येतो. आणि थोडेसे जाडसर पापड बनवायचे आहेत, त्यामुळे तेलात टाकल्यावर लाल होणार नाहीत किंवा तेलकट होणार नाहीत. अशा पद्धतीने लाकडी टोपल्यावर आपल्याला हे पापड ठेवायचे आहेत आणि थोडंसं सुकल्यावर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिकच्या कपड्यावर टाकू शकता. तर अशाच पद्धतीनं संपूर्ण असे मी पापड बनवून घेतलेले आहेत. हे घरातच सुकतात आणि एक दिवस जर उन्हात छान असं कडकडीत वाळवलं तर वर्षभर छान प्रकारे टिकून येतात. बघा किती मस्त काचेसारखे मस्त आपले वाफेचे पापड पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आहेत. तर थोडं जर ऊन लागलं तर हे पापड लाल होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही हे पापड करताना काळजीपूर्वक करा आणि थोडेसे जाड पापड टाका. बघा किती जाड टाकलं तरीही एवढे पातळ आपले हे पापड तयार झालेले आहेत. त्यासाठी करताना थोडेसे जाडच करा. तर बघा आता आपण हा पापड तळून बघणार आहोत. आणि तळताना सुद्धा जास्त गरम तेल नाही आणि जास्त थंडही नाही, असं आपल्याला हे तेलाचं टेम्परेचर ठेवायचं आहे. बघा मस्त कढईवर फुलतो. जास्त जर वेळ ठेवलं तर पापड लालसर होतो किंवा असा करपल्यासारखा होतो. त्यासाठी तळताना अजिबात घाई करायची नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी वाफेचे पापड नक्की ट्राय करून बघा या उन्हाळ्यात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल. असेच व झटपट पारंपरिक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.